हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सो कशा आहात सगळे? मजेत ना? आम्ही अगदी मजेत. सो थोडा विचार केला की कुठेतरी बाहेर फिरायला जावं जवळपास. असंच एक लोकेशन शोधलं, ते म्हणजे देहू. देहू सर्वांना माहीतच असेल, संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवलं या देहूतूनच, आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही ह्या देहूच्या अगदी जवळ आहोत. नाही म्हणलं तरी 2 ते 3 किलोमीटर असं असेल, म्हणजे खूपच जवळ आहोत. जाऊन येऊन आमचं लगेच होतं. तर आमच्या बाळाला आम्ही अजून देहू दाखवलं नव्हतं, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलो आहोत देहू दर्शनासाठी. सो देहू हे कोणी सगळ्यांना माहीतच असणार आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खूप छान असं दगडी बांधकामात बांधकाम केलेलं आहे. तिथलं वातावरण आणि तिथलं ॲम्बियन्स खूप म्हणजे खूप छान आहे. आणि मंदिरात कधीही गेलं तरी आपल्याला रिलॅक्स आणि डोक्यातले विचार हे थोड्या वेळासाठी का होईना पण बाजूला जातातच. त्यामुळे मंदिरात गेल्यावर अगदी मन प्रसन्न होतं, हे नक्कीच आहे. सो आम्हाला सर्वांना मंदिरात देवाकडे जाण्यासाठी असं काही कारण लागत नाही. टाईम भेटला की आम्ही जातो दर्शनासाठी. आज आम्ही बाळाला म्हणजे झाल्यापासून देहूला आणलंच नव्हतं, मध्ये काही ना काही प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे. पण शेवटी तो दिवस आलाच की आम्ही बाळाला देहू दर्शनासाठी. मेन मंदिर म्हणायचं झालं तर गाभाऱ्यामध्ये तुकाराम महाराजांची नसून तर मोठी मूर्ती ही विठ्ठल रुक्मिणीची आहे. तिथे आधी दर्शन घेतलं. सर्वात प्रथम तिथं दर्शन घेतल्यानंतर त्या बाहेर आलो, कारण तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता, त्यामुळे ते काही काढता आलं नाही. त्यानंतर शेजारचंच मंदिर आहे, ते म्हणजे राम लक्ष्मण आणि सीतेचं खूप छान अशी मूर्ती आहे. नवीन बांधकाम आहे ते केलेलं, तर ते पाहून अगदी छान असं वाटतं. त्यानंतर उजवी घालून पुढे महादेवाची पिंडही आहेत. छोटी छोटी मंदिरे आहेत अशी. महादेवाची सोमवार होता त्यावेळेस, त्यामुळे जरा गर्दी होती. त्यानंतर दर्शन घेतलं महादेवाचंही. त्यानंतर तसंच गोल वेढा मारून नवीन तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर म्हणून नवीन मंदिर झालेलं आहे. ते मंदिर खूप म्हणजे खूप छान आहे. अख्खं शिळेसारखं बांधकाम आहे, कोरीव काम आहे. तिथे रुक्मिणीची मूर्ती आहेच, दगडी मूर्ती आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांची अशी भव्य मूर्ती आहे. पादुकांपाशीच दर्शन घेतलं जातं. आत काही दर्शनाला सोडत नाही, त्यामुळे बाहेरूनच दर्शन झालं. आणि कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे कसं तरी मी व्हिडिओ काढलाय थोडासा तो. आणि तसंच आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर हा असा मंदिराचा परिसर आहे. परिसर ही खूप छान स्वच्छ असं आहे. आत्ता कारण बांधकाम झालेलं आहे, त्यामुळे मंदिर अजून खूप छान खुललं आहे. आणि त्यानंतर जिथून पालखी निघते, ती पालखी सोहळा खूप मोठा असतो तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वरांचा. ती पालखीच्या ठिकाणी ठेवली जाते. ती जागा म्हणजे आम्ही तिथं दर्शन घेतलं. तिथं थोड्या विसाव्यासाठी बसावं म्हणून बसलो. त्यानंतर बाहेर आलो. शिळा मंदिराच्या इथं गर्दी नव्हती, त्यामुळं म्हटलं थोडंसं बाहेरचे फोटोज वगैरे काढावे. पण फोटोच्या वेळेस तो काही नेमका तिथे थांबेना, त्यामुळे फोटो नीट आले नाही. आणि व्हिडिओ थोडासा चालतोय तो हात सोडून. पण आता व्हिडिओ चालू केला तसं तो चालतच नव्हतं, सारखं बसत होतं. त्यामुळे बाबांनी त्याला चालवत आणलं. आणि त्यानंतर आम्ही घरी परतीच्या प्रवासासाठी नाही, तर अजून एक ठिकाणी जाणार आहोत. ते कुठे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की कळेल. सो प्लीज कंटिन्यू तोही व्लॉग पार्ट नक्की पहा. आता आम्ही असंच गप्पा मारत थोड्या वेळेस दर्शन करत मंदिर पाहत खूप छान वाटत होतं. निघावंसं वाटत नव्हतं, त्यामुळे हळूहळू जात होतो. आणि एकमेकांशी गप्पा मारत दिवस जातोही, टाईमही जातो. घरी सहसा आपापल्या कामात असतो सर्वजण. बाहेर आलो आपल्याला तेवढाच वेळ भेटतो सगळ्यांशी बोलण्याचा, चालण्याचा. आणि मन अगदी हे घरच्या कामांमुळे जे कंटाळा आलेला असतो ना, तो थोडाफार बाहेर आलं की तोही दूर होऊन जातो. त्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनसाठी. ते काय असणार आहे, कसं असणार आहे, तेही खूप छान आहे. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा. इथे आमची घाई चालली आहे की पप्पांकडे जायचं आहे ड्रायव्हिंग सीटवर. आमच्यापाशी आता तो थांबायला नकोच म्हणतो, आधी त्याला ड्रायव्हिंग सीटवर पळायचं असतं. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कुठे जाणार आहोत, आम्ही काय केलं, कोणतं मंदिर आहे, हे पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. बाय.